वरचा जो जगतापवाडी भाग आहे, गुले कॉलनी आहे, हिलटॉप सोसायटी आहे, एक दिवस पाणी आले काही ठिकाणी पाण्याला प्रेशर नाही. आम्ही वारंवार याचा आम्ही अगदी निवेदन दिली, अर्ज दिली, काय दिली, पण काही भागात 2 वेळा पाणी जात, काही भागात 1-2-3 दिवस पाणी नाही. गडकरी मॅडम आता कुठेतरी बाहेर गेल्यात समजलं. आता आम्ही वाघमारे साहेबांना पण भेटायला आलो, ते मुंबईला ऑफिसला गेले. पण आम्ही आता काय झालंय, लोकांचा पाण्याचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं सगळे लोक अडचणी द्यायला लागले. टँकर तर तिथं वर जात नाही, डोंगरी भागात सगळ्यांचे पैसे पण जात आहेत टँकरला, आणि रेग्युलर पाणी नाही. आमचं म्हणणं एक आहे की ज्या ठिकाणी 2-2 वेळा पाणी जाते दिवसातून, तिथं तुम्ही नियंत्रण करा. पाणी जे सोडणार आहेत त्यांना तुम्ही संबंधितांना सूचना द्या की बाबा घंटेवारीची पद्धत लावून गेलेली आहे, ती घंटेवारीची पद्धत लागू द्या. ज्या ठिकाणी पहाटे 6ला पाणी येते तिथं 6ला नाही येतं, कधी कधी दुपारी येते, कधी पहाटे 2लाच येते, असं प्रकार व्हायला लागला. घंटेवारी जर सुधारली, मागच्या वेळी सुद्धा आम्ही ऐका ना मॅडम, मागच्या 15-20 दिवसापूर्वी 2 ते 3 तारखेला आम्ही साहेबांना भेटून आलो, वाघमारे साहेबांना. त्यांनी आम्हाला ह्याच्या आधी सुद्धा 2 वेळा सांगितलं की पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. ठीक आहे, आम्ही नागरिक आहे, सगळ्या लोकांच्या अडचणी होत्या, आम्ही सहन केले की बाबा काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. आता त्यांनी सांगितलेलं की 15 दिवसात हे काम टाकीचं संपेल आमचं, आणि त्याच्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा होईल. आम्ही त्यांना विचारलेलं की बाबा दिवाळीच्या आधी हे होईल का. त्यांनी आम्हाला आतापर्यंत 2 वेळा हे कारण सांगितलं की टाकीचं काम चालू आहे. आमचं म्हणणं काय आहे, शाहूनगर भाग आहे तर विस्कळीत पाणी पुरवठा, एका कॉलनीला पाणी येते, एकाला येत नाही. बरं, हा वारंवार विषय. आता जर ह्याच्या पुढं तुम्ही आजच्या आज जे काय असेल ते तुम्ही त्यांच्याशी संबंधित अधिकारी किंवा त्यांची मीटिंग लावून बोलवून घ्या. गडकरी मॅडम असतील, तुमचे ते कुंटे, ते तर फोन 20 फोन केले तरी उचलत नाहीत. मग कशाला अधिकारी असले पाहिजेत आम्हाला. आणि तुम्ही काय करा, नाही आम्ही आमचं स्पष्ट म्हणणं, आता सगळी नागरिक आहेत शाहूनगरचे, ह्याच्या आधी सुद्धा आम्ही मोर्चाचा इशारा दिलेला. जर ह्या 2 दिवसात तुम्ही मीटिंग लावली नाही जनतेची, तर 3ऱ्या दिवशी शाहूनगर मधनं घरटी माणूस बाहेर पडून विराट मोर्चा इथं जीवन प्राधिकरणावर येणार आणि टाळे ठोको आंदोलन करणार जीवन प्राधिकरण. हे लक्षात ठेवा. आम्ही आतापर्यंत खूप शांत बसलो. आजपर्यंत 20-25-30 वर्षात कधीही शाहूनगरला पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता. या महिन्यात पावसाळ्यामध्ये संपूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम, अख्ख्या पावसाळ्यात. बरं, किती ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, प्रत्येकाला ऑफिसला जायचं असतंय, टँकरची तुम्ही व्यवस्था केलेली नाही. जीवन प्राधिकरण तुमचं ऑफिस आहे, तुम्ही टँकरची व्यवस्था नाही. नगरपालिकेचे टँकर आम्ही मागवायचे, लोकांचे बाहेरचे टँकर, एक टँकर 800 रुपये घेतात. बरं, किती दिवस पुरतो तो टँकर. ठीक आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत गडकरी मॅडम येतील त्यांना बोलवून घेते आणि आपण तेव्हा चर्चा करू. मॅडमला फोन लागत नाही, आम्ही केला. ते कुंटे साहेब आहेत का, बोलवा त्यांना, त्यांचा भाग आहे हा. तुझे सणाचे दिवस 4 दिवसावर प्रत्येक वेळी भेटायला आले की मी बाहेर आहे, मी जाऊन येतो. त्यांना सर्वे करायला सांगितलेला मागच्या वेळी साहेबांनी. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही एक दिवस आणि आम्ही प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा मेन लाईन ह्या ठिकाणी फुटलेले आहे, ते लिकेज काढा. तर 15 दिवस लिकेज निघत नाही. त्यांनी प्रयत्न सुद्धा केले की बाबा नवीन एक्सप्रेस लाईन काढली, त्याचं तुम्ही वर टेंडर दिलं, त्याचा फॉलोअप घेतला. MSCBचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही MSCBची फॉलोअप घेतला पाहिजे. आम्ही या बाबतीत महाराजांशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे की बाबा आम्हाला पाण्याचा खूप त्रास होतोय, तुम्ही या बाबतीत मार्ग काढा. आणि काय होतंय, वेळ नाहीये शाहूनगर मध्ये यायला. नाही आता सण आहे आणि तुम्ही जे पाणी वितरण करतायत ना माणसं. नाही मॅडम, प्रत्येक वेळेला सर एक साधा विषय, काही ठिकाणी 2 वेळा पाणी जातंय, काही ठिकाणी 4-4 दिवस पाणी येत नाही. हा भेदभाव कशासाठी, कुणाचा इन्फ्लुएन्स आहे का यात. नाही, हा इन्फ्लुएन्स आम्हाला चालणार नाही, कुणाचाही असू द्या, आम्ही ते ऐकून घेणार नाही. कारण काय व्हायला लागलं माहिती का, आवाज उठवला नाही तर तुम्हाला काहीच करणार नाही का. हा बघा, तुम्हाला मी मुळातच ऐका ना, आधी तुम्ही विषय समजून घ्या. तुम्ही पहिल्यांदा वितरण करणाऱ्या माणसाला पाणी येत नाही. भोसले कोण आहे, घंटेवारी सगळी बदलून भोसले सोडले का नाही तर एकही माणूस फोन उचलत नाही तुम्हाला. पाणी सोड, ते तो तुम्हाला सगळ्या भागांची नावं देतो. आमच्या अडचणी काय तुम्हाला मी 3 तोंडावरती. सगळ्यात पहिली अडचण
पाणी रोज येतच नाही. आता या 6 महिन्यातली गोष्ट नाही, आहे. येत नाही. एक दिवसाआड गेली तरी यावं. दुसरा मुद्दा संध्याकाळी 8 वाजता पाणी संध्याकाळी सोडायचं. सकाळी किती वेळ लागेल? माझे नाव सीमा अमोल नलावडे असून मी शाहूनगर नलावडे कॉलनीमध्ये राहते. गेले 6 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न आहे. काही लोकांच्या ठिकाणी घरामध्ये पाणी येत नाही आहे आणि आलं तरी वेळेवर पाणी येत नाही आहे आणि काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेले आहेत आणि जरी पाणी आलं तरी जास्त वेळ राहत नाही आहे आणि काही वेळेस आलं तरी पाण्याला प्रेशर पण येत नाही आहे आणि वरच्या मजल्यावर जे लोक राहतात दुसऱ्या किंवा पहिल्या मजल्यावर जरी लोक राहत असली तरी त्यांना पाणी पोहोचत नाही आहे आणि खालच्या ग्राउंड लेवलला जरी पाणी असलं तरी पाण्याचं प्रेशर जरा कमीच आहे. त्यामुळे पाण्याची समस्या लवकरच सोडवावी. तुम्ही आत्ता जीवन प्राधिकरणला सगळीजण जमा झाला आहात. तुम्हाला अधिकारी भेटले का जागेवरती? नाही, इथं कोणी हजर नव्हतं. तुम्हाला काय उत्तर मिळालं आतमधनं ऑफिसमधनं? मेन अधिकारी इथं नव्हतेच. ते म्हणाले की आम्ही साहेबांशी भेटल्यानंतर काही ते निर्णय घेऊन तुम्हाला सांगू, तुम्ही निवेदन द्या म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेले. मग ह्याच्या आधी निवेदन दिलं होतं का? याच्या आधी भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे, लेखी स्वरूपात पण दिलेलं आहे, पण त्यांनी अजून काय आम्हाला प्रतिसाद तसा दिलेला नाही आहे. मी डॉक्टर विकास गारगे, चेअरमन राजमाता सुमित्रा राजे हाऊसिंग गृहनिर्माण मंडळ, शाहूनगर, गोडोली, सातारा. आमची कॉलनी ही डोंगराच्या कडेला आहे आणि टाकीच्या अगदी जवळ आहे. तरीसुद्धा आमच्या कॉलनीमध्ये वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही. ज्यावेळी पाणी येतं ते खराब पाणी असतं आणि अनेक वेळा तक्रारी करूनही पाणी प्रश्नाबाबत दुर्लक्ष केलं जातं. आमच्या कॉलनीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाईप लिकेज झालेले आहेत. त्याच्या अनेक वेळा तक्रारी लेखी दिलेल्या आहेत, पण त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. त्याचबरोबर नवीन जलवाहिनी टाकत असताना जे काही रस्ते खोदलेले आहेत त्या रस्त्यांची दुरुस्तीसुद्धा वेळेवर झालेली नाही आणि काही रस्ते दुरुस्त केलेत, काही रस्त्यांची दुरुस्ती प्रलंबित आहे. तरी प्राधिकरणाने ही दुरुस्ती लवकरात लवकर करावी ही विनंती. नमस्कार. मी विजय गुले, राहणार गुले कॉलनी. पाणी कधी वेळेवरती इकडं गुले कॉलनीमध्ये येत नाही. तसेच मंगळाई कॉलनी हा चढाचा भाग आहे, तिकडंसुद्धा 2-2, 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही. पाणी सोडणाऱ्यांना जर आम्ही फोन केला तर ते म्हणतात की टाकीची लेवल नाही आहे, पाणी आहे टाकीमध्ये नाही, त्यामुळं आम्ही काय करू. लाईट गेली, ॲक्च्युली लाईट गेलेली नसती काय नसती, पण यांची उडवाउडवीची उत्तरं असतात. मेन लाईन आम्ही जाता येता जर कुठं जर पाहिली तर आम्ही इथं प्राधिकरण ऑफिसला वारंवार सांगतो की साहेब या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे, त्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे, हे तुम्ही लिकेज काढा. तरी 15-15 दिवस झाले आणि मी स्वतः फुटे साहेबांना इथं वारंवार तक्रार दिलेली आहे की हे पाईप अमुक ठिकाणी फुटलेली आहे. त्यांना जागेवर येऊन दाखवलेले आहे, तरी 15-15 दिवस हे प्राधिकरणचं पाईपचं काम होत नाही. नमस्कार, मी सुशांत महाजन, शाहूनगरमध्ये एस टी कॉलनीमध्ये राहिला आहे. गेले 6 महिने किंवा एका वर्षापासून शाहूनगरमध्ये पाण्याची फार बिकट अवस्था चालू आहे. नवीन योजनेचं काम चालू आहे, पण ती योजना चालू होत असताना जुन्या योजनेचं जे पाणी येतं आहे त्या पाण्याचा बऱ्याच ठिकाणी घंटेवारी पद्धत सगळी विस्कळीत झालेली आहे. संबंधित जे पाणी सोडणारे त्यांनी काही ठिकाणी 2 वेळा पाणी जातं आहे, काही ठिकाणी 2-2 दिवस पाणी, 3-3 दिवस पाणी मिळत नाही आहे. आज शाहूनगरमधला हा सगळा डोंगराळ भाग आहे. बऱ्याच जणांच्यात वरती गेलं तर बोरवेल नाही आहेत किंवा पाण्याचा दुसरा पर्याय त्यांना उपलब्ध नाही आहे. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे आणि ती मुबलक प्रमाणात गरजेपुरती का होईना रोज लोकांना मिळाली पाहिजे. आज असं झालं आहे, बाकीचं रस्ते गटर बिटर हे सगळं बाजूला राहू द्या, जीवनावश्यक पाणी आहे ते तरी व्यवस्थित मिळू द्या, गरजेपुरतं तरी मिळू द्यात. मुबलक हा विषयसुद्धा जाऊ द्यात, गरजेपुरतं तरी मिळू द्यात. वॉटर सप्लायला अनेक नागरिकांनी शाहूनगरमधल्या वारंवार प्रयत्न केला, निवेदनं दिली, कळकळीची विनंती केली की आमच्या भागात पाणी येत नाही आहे. तर वॉटर सप्लायवाल्यांनी, अधिकाऱ्यांनी जेवढं तत्परतेनं काम करायला पाहिजे तेवढं केलेलं नाही, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत भेटत आलेलो आहे, आजही भेटायला आलो. आज आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाघमारे साहेब परगावी गेल्यामुळे त्यांची भेट झाली नाही आमची. संबंधित मॅडम होत्या, त्या नवीन मॅडम आलेल्या आहेत, त्यांच्या आम्ही हा सगळा विषय कानावर घातला. गडकरी मॅडम पण कामानिमित्त कुठं बाहेर गेल्यात असं समजतंय, पण नागरिक हे इथपर्यंत आलेत ह्याचा अर्थ कुठलंही म्हणजे कुठलं आंदोलन मुद्दाम करायचं म्हणून आलेलं नाही आहेत. हे सगळ्यांनी समजून घ्यावं.
प्रत्येकाचं पाण्याची निगडीत जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आहे आणि हे जर व्यवस्थितपणे नाही व्यवस्था पुन्हा लागली तर ह्या दिवाळीच्या सणावर आमचा वॉटर सप्लायला इशारा आहे की आम्ही टाळेबंद आंदोलन करू. याला पूर्णतः वॉटर सप्लायचं प्रशासन जबाबदार राहील. आम्ही नागरिकांनी संवेदनशीलरित्या सनदशीररित्या अर्ज प्रक्रिया केलेली आहे, निवेदनं दिलेली आहेत, वारंवार विनंती केलेली आहे. पण आत्ता जर इथून पुढं जर ह्यात बदल नाही झाला तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल व याचे सर्व स्वपरिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. एवढा आमचा आता शेवटचा कडक इशारा. नमस्कार, मी अभिजित राजेंद्र बारटक्के, एस टी कॉलनीच्या मागे राहणार, शाहूनगर. गेल्या 7-8 महिन्यापासून इथे जीवन प्राधिकरणचा एक खूप मोठा अडचणीचा विषय शाहूनगर वासियांसाठी झाला आहे. मुळात शाहूनगरच्या अगदी टोकाला असलेल्या जीवन प्राधिकरण म्हणजे पाणी लोकांपर्यंत पोचवणारी संस्था, अशी शासकीय संस्था म्हणून त्याचं नाव आहे. पण अविस्कळीत आणि सातत्यानं हा पाणी पुरवठा होत नाही आहे. अनेक भागात 1-1 तास पाणी येतं आहे, कुठं येतच नाही. 3-3, 4-4 दिवस मधीच पाणी नसतंय. या बाबतीत आम्ही आत्तापर्यंत 10 ते 12 वेळा अधिकाऱ्यांना भेटलो आहे. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की नवीन काम चालू आहे, थोडी अडचण आहे. आम्ही सहनशील नागरिक म्हणून ते समजून पण घेतलं. पण दिवाळीच्या सारख्या सणावर सुद्धा, गणपतीत सुद्धा हीच अवस्था, नवरात्रीत तीच अवस्था, दिवाळीत आत्तासुद्धा 3-3 दिवस सलग पाणी येत नाही आहे. आणि दरवेळी एकच कारण दिलं जाते की लाईट जाते. मग इतक्या वर्षी एवढा दिवस हा 8 महिन्याचा कार्यक्रम चालला आहे पाणी नसलेल्याचा, तर एवढे दिवस अधिकारी झोपलेत का तुमचे? की बाबा तुम्ही MSCBीत जाऊन चौकशी करणं हा शासकीय विभागच आहे ना. MSCB तुम्ही तुमची यंत्रणा व्यवस्थित करणे, तातडीनं करणे ही गरजेचं आहे. जीवनावश्यक वस्तू ही पाणी म्हणून गणली जाते. आता आमच्या भागातल्या नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. जर या बाबतीत यांनी 2 दिवसात पुढं मीटिंग घेऊन आम्हाला नागरिकांना बोलवून घेऊन काय असेल त्या अडचणी समोर मांडाव्यात आणि त्याची टाइम लिमिट द्यावी. नमस्कार, मी सौ मनीषा प्रकाश गुले, राहणार शाहूनगर, गुले कॉलनी. आज 2-4 दिवसांनी आम्हाला पाणी मिळत आहे. जर आम्हाला पाणी वेळेत मिळालं नाही तर आम्ही हंडा मोर्चा काढू आणि सर्व महिला इथे येऊन मोठं आंदोलन करू. तरी सर्वांनी आम्हाला मोठ्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर लक्ष देऊन आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित करावा आणि वेळेत करावा. धन्यवाद.